पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे सध्या खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 5000 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। सध्या मी पुण्यातील भिडे पुलावरती आहे आणि आपण बघू शकतो की मुठा नदी पात्रामध्ये 5000 क्युसेस वेगानं जे पाणी आहे ते सध्या मुठा नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे। जवळपास 23 जुलैपासून मुठा नदी पात्रात सातत्यानं पाणी जे आहे ते सोडण्यात येत आहे। यावर्षी 43,000 क्युसेस वेगानं पाणी जे आहे ते मुठा नदी पात्रात सोडण्यात आलेलं होतं। ह्या वर्षीची सर्वात जास्त उच्चांक जे आहे ते 43,000 क्युसेस वेगाचा आहे, जो मुठा नदी पात्रात सोडण्यात आलेला होता। ज्या पद्धतीनं पावसाचा प्रवाह जशा पद्धतीने कमी होतोय त्या पद्धतीनं पाण्याच्या क्युसेस वेगाने जो सोडण्यात येतो तो कमी जास्त प्रमाणात करण्यात येत आहे। जर धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जर वाढण्यात आलं तर सध्याचा जो 5000 क्युसेस वेगानं पाणी जे सोडण्यात येत आहे याच्यामध्ये अधिकची वाढ करून परत जास्त पाण्याचा प्रवाह जो आहे तो मुठा नदी पात्रात सोडण्यात येईल असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। मात्र सध्या आपण बघू शकतोय की मुठा नदी पात्रात जो पाण्याचा जो प्रवाह आहे तो जवळपास 5000 क्युसेस वेगानं जे पाणी सुरू असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। अगदी स्वच्छ आणि नदी पात्राचा प्रवाह जो आहे तो सध्या पुणेकरांना याचा अनुभूती जी आहे ते घेता येते। खरं तर पुण्यामध्ये सध्या ऊन आहे, मात्र धरण साखळीमध्ये सातत्यानं होत असलेल्या पावसामुळं पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढवण्यात येत आहे। मात्र सध्या खरी नदी आहे त्या नदीचा अनुभव जो आहे तो सध्या पुणेकरांना घेता येत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अगदी पाण्याचा प्रवाह अगदी स्वच्छ आहे, स्वच्छ पाणी जे आहे ते अगदी पुण्यामध्ये आणि ज्या पद्धतीनं नदी प्रवाहित झाली आहे त्यामुळं एकंदरीतच सर्व नागरिकांना सुट्टीच्या दिवशी सुद्धा त्या नदीचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक पुण्यामध्ये जे वेगवेगळे पूल आहेत त्या पुलावरून ह्या नदीचा अनुभव घेत आहेत, आनंद घेत आहेत, चित्र जे आहे ते पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र सध्या मुठा नदी पात्रामध्ये 5000 क्युसेस वेगानं पाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।